होता. हो. बागाला साधारणतः 1 महिना टाइम आहे एवढा. बर बर. कसं काय राहील हो परिस्थिती पुढं? तेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका. टेन्शन हा आहे ना, तुम्हाला झोप लागत नसेल. दररोज काय होईल काय होईल काय होईल. हा ना, आताची परिस्थिती तर लय तशी चालू आहे ना. हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. एक दिवस गेला तरी काही बदल बी होऊ शकतो. हा आणि ना. कोणत्या दिवसामध्ये काय बदल होत आहेत हे मी सातत्यानं सांगत असतो. बरोबर आज रात्रीच्या 11 वाजल्या तरी तुम्हाला ध्यास येते की माझ्या बागेचं काय होईल. आहे. काय बागाकडेच आहे ना, तुमचा मोगा फोन आलतो गाडीवर. हा बागाकडे येत होतो. हा हा राख. हा. माल चांगला आहे. हे काय म्हणजे म्हणजे असं डाग वगैरे काय नाही अजून. व्यवस्थित आहे सगळं. तुम्ही 1 महिन्यामध्ये बरचसं पुलाखाली पाणी वाहून जाणार आहे. हो. बराचसा माल हा निघून जाणार आहे आणि जे राहतील त्यांचे पैसे होणार आहेत. आता सगळी एकच वेळी गर्दी झालेली आहे. त्यात काही ठिकाणी पाऊस पडले होते. त्यामुळं माल काढता नाही आले आणि एकदम आले ते ओले माल आले. ओले माल आल्यानंतर पुढं पोहोचोस्तोवर तर बॉईल होत होते. तिकडंही पाऊस होता. व्यापाऱ्यांचे पैसे बनत नव्हते आणि अशा परिस्थितीत जागेवरती खरेदीदार कमी मागत होता. तरी मार्केटला चांगले पैसे बनत होते आणि बनणार. पण 1 महिन्याचं चित्र अजून वेगळं असेल. बाजार कडाडलेले असतील. आज जो ठोकळा जातोय त्या रेटमध्ये गोटी गेलेली असेल. तुम्ही काळजी करू नका. हा, बरं झालं सर. असं थोडं म्हणजे माहिती भेटली आणि तशी व्हिडिओ बघतो तुमचे मी कायम. हं. त्याच्यामुळे सकाळी फोन केला होता, पण तुम्ही असता कामाचे ना ह्याच्यात. हो. नाही, मला मला फोन ज्यादा येतायत. मी 50%च लोकांना उत्तर देऊ शकत असेल. मग हो. त्याबद्दल मला खेद वाटतोय. नाही नाही, परंतु बरोबर आहे. पण तुमची माहिती भरपूर चांगली भेटते आम्हाला, त्याच्यामुळे काय अडचण नाही. माल तिकडेच आणायचा आपल्याला. एक तर आम्ही पहिलं वर्ष आहे, हां, त्याच्यामुळे बाकी अख्खा माल तिकडेच घेऊन येणार आहे. नक्की. पण येताना एकदा मोकळं या. तुमची खात्री हो करा. आज हो तुम्ही म्हणजे भेदरलेल्या मनामधून आज एक-एक दिवस काढताय. हो. आपल्याला निश्चिंत व्हायचे, एकदा यायचे आणि ही सगळी चित्र पाहायची, की आपल्याला मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे आणि जागेवर काय परिस्थिती आहे आणि तुमच्या शेजारच्या मार्केटला काय परिस्थिती आहे. नाही, परिस्थितीत बदल आहेच ना. आता तुमची मी मागच्या वेळेस तुम्ही म्हटले होते एकदा येऊन जा तुम्ही मार्केटला. हो. एक चक्कर मारू तरी मी. हा, एक काय चक्कर मारा. कदाचित त्यावेळेस तुम्हाला जागेवर पण ग्राहक चांगले येईल. पण तो तो चांगलं का कसं कमी जास्त हे पाहूनच तुम्ही डिसिजन घ्या. नाही. तुमचा राहुरी तालुका ना? हो, राहुरी अहिल्यानगर जिल्हा. हा, इकडे जिल्हा. काही काळजी करू नका. आपल्याला हे 1 महिन्यामध्ये बरेचसे बदल दिसत असताना आपल्याला पैसे बनवायचे आहेत. तसं हं. आमच्या शेजाऱ्याने आणलं होतं मागच्या वर्षी नाशिकला तुमच्याकडं. बर बर. तर ते म्हटले ना सरांचं म्हणजे फरक पडला मला. चांगला फरक पडला म्हणे मागच्या वर्षी. फरक पडणारच ना. गुण आल्याशिवाय लोक आपल्याकडे एवढी येतात. कारण हा, महाराष्ट्रात 3-3 मार्केट होतात का आपली? कसं आम्ही आता ते लिलाव वगैरे बघतो ना तुमचे, तुला फरक आहेच ना. मजा. हा. नाही, फरक कसं एक लक्षात घ्या. आज मी प्रत्येकाशी संवाद साधतोय. प्रत्येकाच्या बांधावरती जात नाही जाता आलं तर शेतावरून भाताची परीक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चर्चा करतोय. आज मला एवढी आवक येते तरी मला का जावंसं वाटतंय, की शेवट आज तुम्ही बांधावर गेल्यानंतर जी मन खुलासपणे आमच्याशी संवाद साधतात. तो हो, मार्केटला आल्यावर एवढा वेळ मिळत नाही किंवा संवाद साधू शकत नाही आपण एकमेकाशी. बरोबर आहे सर. म्हणून मी जसा वेळ मिळेल तसा शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा प्रयत्न करतो. हो. हं. कारण शेतकऱ्याची दुःख भले तो कोणत्या जिल्ह्यातला, कोणत्या तालुक्यातला, कुठला राज्यातला असो, दुःख एकच आहेत. केलेला एकच. खर्च आणि मिळालेलं उत्पन्न ह्याचे ताळमेळ घालून आपल्याला होणारा फायदा, या सगळ्या गोष्टीचा मेळ घालत आपल्याला भीतीचं सावट हे सारखं क्षणाक्षणाला पुढे येतंय, की पुढे काय येत. करू आणि काय नाही. आता हे मागच्या आठवड्यापासूनची परिस्थिती पाहिली म्हटलं काय पुढं काय होईल बघू काही आता. नाही, सगळं चांगलं होणार आहे. मंदी ती माल रात्र अनेक व्यवस्थित दिवस आहे. काळजी करू नका. माल आहे ना, माल चांगला काढायची चांगली म्हणजे प्रयत्न चालू आहे. म्हणजे अजून तर काय निसर्गाने साथ दिली चांगली. सगळी अजून साथ मिळेल. फक्त मनाची साथ चांगली ठेवा. मन हो. गडबडून नका देऊ. बर बर बर, चालेल सर. काय होतंय, की प्रत्येक दिवस आपल्याला कोणतरी काहीतरी भीती घालतो आणि मन विचलित होत असतं. हा, ते तर आहेच ना. हां, त्यामुळं आता सध्या अजून 1 महिन्याच्या पिरियडमध्ये बऱ्याचशा बागा निघून जातील. ज्यांचे दिवस ओव्हर झालेले आहेत, ते थांब म्हणलं तरी थांबू शकणार नाही. भले ₹2 कमी का जास्त त्यांना हो. विकावंच लागेल. पण आपण त्यावेळेस चुकी करायची नाही. ऐन भरामध्ये माल आपल्याला मंदी जरी असेल तरी त्याचा तेजीत देऊन जातो. पण तोपर्यंत बाजार वाढलेच असतील 100%.
हो मी बरोबर. तुम्हाला आजच सांगतो, तुम्ही काळजी करू नका. 100% बाजार वाढलेले असतील आणि ओके. त्यावेळेस आपण मार्केटला याल किंवा तुमच्या आजूबाजूची मार्केट चेक कराल किंवा आपल्या नाशिक मार्केटला याल किंवा पुणे मार्केटला याल, दोन्ही मार्केट चेक करा. हो चालेल ना सर. हां आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये जागेवरचा ग्राहक येईल मग माल नेईल. त्याच्यापेक्षा आपण बाग लावलेली आहे, मार्केटिंग शोधणं आपलं काम आहे. हो बरोबर आहे सर. नाही जागेवर नाही आपलं ते नियोजनच नाही जागेवरचं. हां. म्हणजे ते तुमच्याकडे ते आपले मग दोनदा फोन झाला ना त्यासाठी. हो, 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 हो. म्हणून फोन केला होता तुम्हाला. हां. बाग नाही वेळ डायरेक्ट तुमच्याकडेच यायचं. नाही, काही अडचण नाही. आज मला सांगा, तर पोटाला आपण चिमटा घेतोय, पण बागेला लागेल ती औषधं आणि खतं देतोय. हो अहो तसंच चालू आहे ना, खर्च भरपूर आहे. हं, 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 हं. घरात कमी पण तिकडे चालू आहे परिस्थिती अशी. घरात कमी देतोय, पण बागेला जास्त देतोय. हो ना. हं. नाही त्याची चिंता करू नका. ती चिंता माझ्यावर सोडा आणि आज आपण पुण्यासारख्या ठिकाणी एक बुकिंग सिस्टम आणली. परंतु कमी आहे हां? आहे ना, नंबर आहे ना तुमचा ते बुकिंगचा. होय ना? नाही हो आता त्याच्यावर ही आलेली आहे आता. म्हणजे ते लिंक आलेली आहे. लिंकवरच तुम्हाला घर बसल्या बुकिंग करू शकता. हो आहे. मला नाही जमत ते, पण मुलांकडून करून घेईन त्यावेळेस मी हां, बुकिंग. म्हणजे तुम्हाला पुण्याला यायचं झालं तर नाशिकला जायचं असेल तर तिकडे लिंक नाही म्हणजे गरज नाही. दोन्ही सारखंच पडतं तसं काय नाही. पुण्यात तसं जवळच आहे, नाशिकात जवळच आहे. हो, 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 हो. चालेल. मुलाकडनं लिंक ओपन करून पहा. त्यात सगळी माहिती आहे. पहिल्यांदा नाव भरलं, नंतर आपण ह्याच्यात गेलो. अ, दिनांकावर की तारीख सिलेक्ट होते आणि कळतं आपल्याला की कोणती तारीख फुल आहे. त्यात आपण ऑटोमॅटिक बुकिंग करतो. हा. बुकिंग केलं की तुम्हाला लगेच मेसेज येतो. मुलाला सांगा. हो हो चालेल सर. हां, हां, हां. निश्चिंत राहा. तुम्ही 1 महिन्याचं टेन्शन घेऊ नका. ते टेन्शन माझ्यावर सोडा. चालतंय. धीर दिल्याबद्दल धन्यवाद. अहो, धीर धीर मला बघा माझ्या नशिबात परमेश्वराने काही जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी मी पार पाडतोय. हो ते तर आहे. आणि तुमच्याकडे जबाबदारी दिली उत्पन्न काढणं, तुम्हाला आधार देणं हे माझं काम आहे. आणि नुसता पोकळ आधार नाही देत, तर शाश्वत आधार देण्याचा प्रयत्न माझा 100% झालाय. मी तारखा सांगून तुम्हाला कधी तेजी होणार आहे आणि कधी मंदी होणार आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो बरोबर आहे ना. हो, त्यामुळं निश्चिंत राहा. हो चालेल. चालेल, चालेल. ओके, धन्यवाद. चला.